डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान निर्माता नव्हते असं म्हणणारा हा व्यक्ती हल्ली त्याच्या कमकुवत बुद्धीचं प्रदर्शन करताना फार दिसतोय। अम्बेडकर कभी भी संविधान निर्माता नहीं थे। आप संविधान निर्माता न कहें उन्हें, मेरी बिल्कुल ये आपत्ति है इस पर। और न इनको कभी भी भविष्य में मैं ये वचन देता हूँ कि संविधान निर्माता कहा जाएगा। ये मेरा आपसे वादा है। संविधान निर्माता अगर कोई थे तो बी.एन. राव। याच्या म्हणण्यानुसार बी.एन. राव हे संविधान निर्माता होते। चला तर जाणून घेऊया। तर गोष्ट आहे संविधान निर्मितीची। 1947 मध्ये ड्राफ्टिंग कमिटीची स्थापना झाली। या कमिटीमध्ये टोटल 7 सदस्य होते आणि या कमिटीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आणि या कमिटीमध्ये बी.एन. राव यांचं नाव देखील नव्हतं, ते फक्त सल्लागार होते। त्यांचं काम होतं बाबासाहेबांना इतर देशाच्या संविधानाचा मसुदा देणं आणि संविधान सभेला सल्ला देणं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेला 141 दिवसाचं योगदान दिलं, तर बी.एन. राव हे एकही दिवस संविधान सभेला आले देखील नाहीत। एवढंच नाही तर संविधानाचा बराचसा मसुदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकट्याने तयार केला होता, कारण इतर सदस्यांना काही कारणास्तव येतात जमलं नाही। आणि विशेष म्हणजे संविधान निर्मितीसाठी बाबासाहेबांची निवड करण्यात आली नव्हती, ती करावी लागली होती त्यांच्या योग्यतेवर। त्यांनी एकूण 32 डिग्र्या मिळवल्या होत्या। बॅरिस्टर ॲट लॉ फ्रॉम लंडन, डॉक्टर ऑफ लॉ फ्रॉम कोलंबिया युनिव्हर्सिटी, पीएचडी इन इकॉनॉमिक्स फ्रॉम लंडन स्कूल्स ऑफ इकॉनॉमिक्स, मास्टर इन पॉलिटिकल सायन्स, सोशियोलॉजी, हिस्ट्री, फिलॉसॉफी, इकॉनॉमिक्स। ते 60 पेक्षा जास्त देशाच्या कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास करून आले होते। त्यांच्या निबंधाला तर कोलंबिया युनिव्हर्सिटी ने बेस्ट पेपर इन द वर्ल्ड असा सन्मान दिला होता। एवढंच नाही तर तेव्हाचे ब्रिटिश व्हाईसरॉय सुद्धा म्हणाले होते, इफ यू वॉन्ट अ कॉन्स्टिट्यूशन बेस्ड ऑन अ जस्टिस, लॉजिक अँड इक्वॅलिटी, देयर इज अ नो इंडियन माइंड मोर कॅपेबल दॅन डॉक्टर बी.आर. आंबेडकर। म्हणजे संविधान निर्मितीसाठी डॉक्टर आंबेडकरांपेक्षा बुद्धिमान व्यक्तिमत्व भारतामध्ये कोणीच नाही। मग बी.एन. राव यांचं नाव आलंय तरी कुठून? तर बाबासाहेबांनी संविधान तयार करून जेव्हा संविधान सभेला शेवटचं भाषण केलं, त्या संविधान तयार करताना ज्या स्टाफनी त्यांना मदत केली, असिस्ट केलं, त्यांना ते धन्यवाद म्हणतात। त्यामध्ये ते ऍडवायझर, सेक्रेटरी, स्टाफचं नाव घेतात। हा त्यांचा मोठेपणा होता आणि काही लोकांना संधी मिळाली बी.एन. राव यांचं नाव घ्यायची। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कारण तुम्ही शांत राहता आणि मूर्खांना तोंड वर करायला जागा मिळते। धन्यवाद।